Hello guys, it is English teacher channel for good English. We often get confused while using irregular verbs because in irregular verbs all the forms are different. As compared to regular verbs, we use ed for past tense or past participle. So today's test is based on the irregular verbs. The test on irregular verbs. We have to use irregular verbs, the correct form of the verb in the blanks. The test is useful because in exams, different types of exams, questions are asked on irregular verbs. There may be question tag, there may be make negative, there may be verbal question based on the irregular verb. For example, he cut a cake, add question tag. Here we get confused because cut, all three forms are same. So whether the sentence is in present tense or past tense, the sentence is in past tense. He cut a cake, didn't he? In the same way, we are going to use the irregular verbs in today's test. So let us begin test on irregular verbs. Question. Choose the correct verb form. Choose the correct verb form. Ten examples are given. First of all, read carefully all the examples. You may pause the video or read one by one and think for some seconds. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काही वेळ दिला विचार करायला आणि तुम्ही उत्तरं पण शोधून ठेवली असतील. तर आपण उत्तरं पण आता शोधू आणि त्याचं क्लॅरिफिकेशन देऊ, स्पष्टीकरण देऊ की इथे हे वर्ब का योग्य आहे किंवा हे का अयोग्य आहे, अशा प्रकारे. क्वेश्चन नंबर 1, आय हॅव डॅश डॅश यू. आता सी सॉ सीनपैकी आपल्याला एक वापरायचं आहे. आता आय हॅव हेल्पिंग वर्ब जर हॅव आहे म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे सी चालणार नाही, सॉ पण चालणार नाही. सी आणि सॉ कुठल्याच क्रायटेरियामध्ये बसत नाही, त्यामुळे हा प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे सीन हे उत्तर आहे त्या ठिकाणी. आय हॅव सीन यू. 10 मार्काची टेस्ट आहे. सेकंड, तुमचे उत्तर लिहून झाले असतील, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. वी डिडंट डॅश डॅश अ बुक. आता डिड नॉटचं निगेटिव्ह वाक्य आहे म्हणजे या सिम्पल पास्टचं वाक्य आहे आणि डिड नॉट नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आपण वापरतो. वी डिड नॉट टेक अ बुक हे उत्तर या ठिकाणी. वी डिड नॉट टेक, इथे आपण सीन वापरलं, इथे आपण टेक वापरू. तिसरं, हॅव यू डॅश डॅश अ गिफ्ट.
आता हॅवने विचारलेला प्रश्न आहे आणि सब्जेक्ट इकडे, म्हणजे आपण प्रेझेंट परफेक्टचं उदाहरण आहे. हॅव यू चूज, चोज, चोजन, चोजन येईल, कारण प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वापरतो. नेक्स्ट, सी वॉज डॅश डॅश अ प्राइज. आता सी वॉज आल्यानंतर एक तर तो पास्ट कंटिन्युअस असेल किंवा पॅसिव्ह वॉइस असेल सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. माहीत गिविंग तर काय दिलेलं नाही पर्याय. गिविंग जर असतं तर आपण गिविंग पण वापरला असता, परंतु हा पॅसिव्ह वॉइस आहे. वॉज वेअर हे साध्या भूतकाळाचे पॅसिव्ह वॉइसमध्ये आपण वापरतो. सी वॉज गिवन येईल इथे पॅसिव्ह वॉइस आहे तो. सी वॉज गिवन अ प्राइज, तिला प्राइज देण्यात आलं. वी यूज टू डॅश डॅश अ मेसेज. आता यूज टूच्या रचनेमध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आपण वापरतो, हॅबिच्युअल पास्टसाठी येतो. त्यामुळे वी यूज टू सेंड, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. यूज टूमध्ये हॅबिच्युअल पास्ट दाखवतो आपण, आम्ही मेसेज पाठवायचो. नेक्स्ट, डज सी डॅश डॅश हर होमवर्क. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न आहे, डजने विचारलेला प्रश्न आहे. डज सी डू, डीड येणार नाही, डन येणार नाही, कारण इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, त्यामुळे व्हर्बल प्रश्न येतो. डज सी डू, ती तिचा गृहपाठ करते का, असं याचं उत्तर येईल. नेक्स्ट, राहुल हॅझंट डॅश डॅश टू मी टुडे. आता राहुल हॅझंट हा प्रेझेंट परफेक्ट आहे, हॅज आल्यामुळे, हॅव किंवा हॅज आल्यामुळे, आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आपल्याला वापरावं लागेल. राहुल हॅझंट स्पोकन, हे उत्तर आहे. राहुल हॅझंट स्पोकन टू मी टुडे. नेक्स्ट, आय कुडंट डॅश डॅश अ वर्ड. आता मॉडल वर्ब आहे, त्यामुळे मॉडल वर्ब इज ऑलवेज फॉलोड बाय फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. मॉडल वर्ब नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. त्यामुळे आय कुड नॉट से, मी एकही शब्द सांगितला नाही. नेक्स्ट, ही टूक अ ग्लास अँड डॅश डॅश वॉटर. आता इथे ड्रँक येईल. ड्रिंक्स दिलेला नाही, ड्रिंक्स पण तिथे लागला असता, कारण पहिल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स वापरला आहे, सिम्पल पास्ट, त्यामुळे सिम्पल पास्ट नंतर सिम्पल पास्टच येईल सिक्वेन्स ऑफ टेन्सनुसार. ही टूक अ ग्लास अँड ड्रँक, पहिल्या वाक्यात जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यात पण पास्ट टेन्स आपण घेतो, त्यामुळे टूक आल्यामुळे तिथे ड्रँक येईल. लास्ट वन, सी डॅश डॅश अ न्यू ड्रेस इन द पार्टी. आता सी, तुम्ही जर हा प्रेझेंट टेन्स वाटत असेल तुम्हाला, तर वेअर्स इथे यायला पाहिजे, पण इथं वेअर्स दिलेलं नाही. मग ओर दिलेला आहे, ओर चालणार नाही, मग ओर, तिने पार्टीमध्ये नवीन ड्रेस परिधान केला. ओर हे उत्तर बरोबर आहे. आता 10पैकी तुमचे किती उत्तरं बरोबर आले होते ते कॅल्क्युलेट करा आणि 10पैकी मार्क द्या. ही टेस्ट यासाठी आपण घेतली किंवा अजून पण पुढे घेणार की आपण रिसायटेशन ऑफ वर्ब जे केलेले मागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये आपले इरेग्युलर वर्ब्स बरोबर पाठ झाले का आणि ते काळानुसार आपल्याला वापरता येतात का, त्यासाठी असे अनेक टेस्ट होतील. टेस्टमुळे आपण किती परफेक्ट आहोत किंवा आपलं नॉलेज किती आहे, आपण बरोबर इंग्लिश बोलतो का, आपल्याला वेळेनुसार क्रियापद आठवतात का, यासाठी अशा टेस्ट आपण घेतो. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग होता. काही महत्त्वाचा भाग पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.